नमस्कार मित्रांनो, द आर्ट मास्टरमाइंड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत गणपतीची मूर्ती सुरुवातपासून तर शेवटपर्यंत कशी बनवायची, माती मळण्यापासून सुरुवात करून गणपतीची आखणीपर्यंत जे बारकावे काम आहे आणि फिनिशिंग हे आपण शिकणार आहोत. यासोबत मूर्ती बनवण्यासाठी कोणती माती वापरायची, कोणते टूल्स लागतात, त्यांचा कसा वापर करतात, कोणते कलर्स वापरायचे आणि मूर्तीला सुंदर फिनिशिंग कशी द्यायची, मातीच्या एक साध्या गोळ्यापासून एक सुंदर गणपती मूर्ती कशी तयार होईल, तुम्हाला या सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न घालवतात या सिरीजची आपण सुरुवात करूया गणपती मूर्ती मेकिंग ला. चला तर सुरुवात करूया. चला तर आता गणपतीसाठी जे सामान लागते आपण ते काढून घेऊया. कारण की आता माहिती आहे काय, जे माझं जे सामान आहे ना सगळे इकडे तिकडे ठेवलेलं आहे. म्हणजे कुठे आता एक पलंगाखाली झालं, टेबल खाली झालं आहे आणि बोलतात आहे बा, हे पण माझ्या पूर्ण सामानानेच भरलेलं आहे. हे बा, हे सामानाने भरलं आहे. याच्या खाली टेबल खाली माझी मशीन आहे, हे ते. आता काय करू आपण, जे जेवढं सामान आहे ना तेवढं आपण काढून घेऊ आणि मूर्तीसाठी काय काय वस्तू लागेल मी तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये. मी काय करतो आता, जे एवढं काढलं आहे ना सगळे व्यवस्थित चेक करतो काय आहे काय नाही. तर आता काय, तर मी माझं जे पलंगाखाली सगळीकडे सामान ठेवलं तर ते काढून घेतो आहे. तरी आपण ही माझी मशीन आहे ज्याने आपण कलर करणार आणि याच्यामध्ये आपलं टूल्स असणार ते गणपतीची जे आपण गणपतीला आकार देणार त्याचे ते टूल्स याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे आपले ते मोठे मोठे टूल्स आहे ते मोठेवाले याच्यामध्ये. हे आपला ट्रे आणि ही साच आहे त्या मूर्तीचा, मतलब ते देवीचा फेस आहे त्याचा साच आहे. तर चला अजून याच्या खाली पण तुम्हाला दाखवतो. तर याच्या खाली माझे हे हाताचे साच आहे आणि याच्यामध्ये कलर्स मूर्त्या आहे ते सगळं माझं ते सामान याच्यामध्ये. तर आता इथे एक जागा खाली केली. तर आता काय करतो मी, या इथे जागेवर काय करतो सगळे व्यवस्थित लावतो. कारण की नंतर जेव्हा आपण गणपतीचं काम करेल ना त्यावेळेस आपल्याला इकडे तिकडे मचमच नको इथे वस्तू भेटणार नाही आपल्याला. म्हणून काय करतो सगळे गणपतीचे जे सामान आहे सगळे त्या ठेवून देतो. आणि तुम्हाला गणपतीचे साचे पण दाखवतो. तर गणपतीचे साचे मी बाहेर ठेवले गॅलरीमध्ये. ते पण बाहेर ठेवलेले सगळे साचे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 साचे गणपतीचे. तर एक साचा आपल्याला थोड्या वेळाने काढायचा आहे आणि त्याला रिपेअर करायचा आहे. तर आता काय करतोय, हा डब्बा खोलतोय आणि डब्यामध्ये काय तुम्हाला दाखवतो काय काय टूल्स आहे जे मी घेतले एवढ्या वर्षापासून जमा केले बनवले. तर आता ते काय करतो टूल्स दाखवतो तुम्हाला. तर आता काय करतोय, खोलतोय झाकण खोलून घेतो त्याचं. ये पहा, याच्यामध्ये सगळे टूल्स आहे. आता काय करतो, जी ट्रेन आता मी याच्यामध्ये सगळं सामान ठेवत असतो. चला आता काढू पण सगळं सामान काढून सांगतोय. काय पहा, याच्यामध्ये माझं काय असे टूल्स ठेवले. तरी काय असे टूल्स याच्यामध्ये आपण गणपतीला आकार देणार. आता हे पहा असे टूल्स आहे. हे मोठ्या साईजचे आणि हे जे दिसतं ना छोट्या साईजचे, म्हणजे आपण बारीक काम करू शकतो. हे पहा असे छोटेवाले. तर मला ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर भेटून जाईल. हे आणि हे अलग अलग आहे. हे जे डिटेलिंगसाठी असतात आणि हे जे मोठे मोठे काम असतात त्याच्यासाठी असतात. तर आता काय करतो, सगळे ते निवडून घेतो आणि सगळे व्यवस्थित लावतो आहे जे जे मला सामान लागणार तिथे. स्प्रे गन आहे आपल्याकडे, ज्याने आपण गणपतीला शेडिंग करणार ना त्यासाठी ही मशीन वापरतो आपण. ही गन वापरतो. हे आपले जुने वॉटर कलर आहे. आता हे पहा, याच्यामध्ये आपण जे गणपतीचे जे स्किन कलर आहे तो बनवून ठेवला होता. तर ह्यावेळेस काय काम मिळेल ना आणि खराब झाला सगळा, दुसरा बनवूया. हे शाई तेल. आता हे जे मशीनचं पाईप, तर याच्यामध्ये माझे जे असेल ना गोल्डन पावडर आहे. म्हणजे आपण ते गणपतीला जे सोनेरी कलर देणार ना आपण, गोल्ड कलर देणार तसे हा तो कलर आहे. तर हा कलर त्याचं वर ठेवून देतो. हे पहा असे छोटे 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 डब्बे सिल्वरचे. मेटॅलिक, हे मेटॅलिक आहे माझ्याकडे. हे जे आहे ना मेटॅलिक आहे. सगळे जुने झाले काय कामाचे तर नाही. ते पहा हे एक आहे माझ्याकडे ॲक्रेलिक. याच्यामध्ये पण आहे 6-7 असे ॲक्रेलिकमध्ये माझ्याकडे. आता हे पहा वॉर्निश कोणतं तरी वॉल्वन्सचे कलर आहे. जे सगळ्यात जास्त गणपती मूर्तिकार जे यूज करतात ते हे कलर यूज करतात गणपतीला कलर करण्यासाठी. तर माझ्याकडे आहे थोडेफार कलर आहेत गणपतीसाठी. एक झाला पिवळा, एक थोडासा लाल, एक हिरवा आणि एक निळा कलर. बाकीचे काय हे जे आपले घराला कलर लावतो ते हे पण कामे येतात गणपती मूर्तीमध्ये. हे आपला वॉर्निश, म्हणजे आपण वॉर्निश करतो ना ते हा वाला. म्हणजे आपण पहिलं काय काय लागतं, जे आपण गणपती मूर्ती एकदम फायनल करतो त्याच्यावर काय जे आपले गोल्डन आपले जे हे असतात ना जे दागिने असतात ते दागिने काय करायचं, पहिलं आपण वॉर्निश लावायचं आणि वॉर्निश लावल्यानंतर आपलं जे गोल्ड कलर असते ना तो गोल्ड कलर आपण लावायचं त्याच्यावर. तर याच्यामध्ये काय डिझाईनसाठी माझ्याकडे काय डायमंड आहे आणि ते काहीतरी
याच्यासाठी जे 3D काहीतरी तयार करत असेल ना, तर माझ्याकडे हे काहीतरी आहे. त्याच्यामध्ये कसं थेंब टाकायचे 3D आणि वाटेल हे, त्यासाठी वापरतो मी. डोळ्यासाठी जास्त वापरेन मी, कारण की डोळ्यावर एकदम 3D असं रिअलिस्टिक वाटलं पाहिजे, त्यासाठी हे काम येणार. तर चला तुम्हाला एक साचा करून दाखवतो, जो हाताचा आहे ना, गणपतीच्या हाताचा. ते असं काही साचा आहे, तो आपण खोलला ना त्याला असं काहीतरी दिसेल आपल्याला. त्याच्यामध्ये दिसतंय काय, आता हे नाक, हाताचं ते साईड आहे, डबल प्रेस साचा बोलतात त्याला, म्हणजे दोन्ही कोण दाबायचं, मदत माती ठेवायची. हे पण सगळे घाण झाले याच्यामध्ये. असे काही तर साचे आपले ते गणपतीचे, असे बरेचसे साचे आपल्याकडे. आता म्हणजे मी बनवलेले ना, आता दोन मूर्त्याचे साचे. आता दुसऱ्या मूर्तीच्या हाताचं आहे. तर त्याच्यामध्ये पहा, इथे भरलाय, तिथे 3 4 5 6 7 साचे माझ्याकडे. आणि हे जे काय कलर असेल आपल्याला ह्या वेळेस लागेल गणपतीला लावायला, ते पहा ओपस पेंटचा पण आपल्याकडे कलर आहे. याच्यामध्ये म्हणजे प्रायमर आणि ते असतात आपलं, जी पहिली दुसरी लेअर लावतो त्यासाठी. याच्यामध्ये जे कलर आहे आपले, कलर्स तुम्हाला काढून दाखवतो. तर आता काय करतो मी, सगळं व्यवस्थित लावतोच. आता तुम्हाला दाखवतो किती राडा झालाय. तर घरच्या आला तर घरचे नक्की शिव्या घालेल. आता मला एवढा काय पसारा काढलाय, साचे बिचे मशीन हे, म्हणजे सगळं कलर बिलर. आता काय हे सगळं मला इथं लावायचंय. आता बघा ते कलर झाले, कलर काढून ठेवले, सगळं राडा झालाय. चला आता, तर माझ्याकडे काय केली, एक मूर्ती आलेली आहे. तर याला काय करायचं, आपल्याला पूर्ण वापस कलर मारायचा, म्हणजे नवीन बनवायचं. तर असे काय माझ्याकडे पहिला ऑर्डर आलाय गणपती कलरसाठी. तर हे काय, चला एक 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 तुम्हाला सांगेन काय काय स्टेप लागतं, काय काय नाही. सुरुवातीला तुम्हाला ते एवढं सामान तर नाही लागणार, तर तुम्हाला कमी सामान लागेल. आता मी कसं मोठ्या लेवलने थोडंसं काम करायचा विचार करत होतो, पण आता ह्या वर्षी माझ्याकडून मोठ्या लेवलनं झालं तर नाही. तर आपण काय करू, यावेळेस थोडं तुम्हाला छोट्या लेवलनं सांगेन. आणि माझ्याकडे जर तुमच्याकडे असे मशीन बिशीन नसलं तरी चालेल, आपण ब्रशने पण काम करू शकतो. अच्छा, याच्यामध्ये मी काय करतो, POP मळतो, म्हणजे POPचं काय करतो, बॅटर तयार करतो आणि तो साच्यामध्ये लावतो, याच्यामध्ये तयार करतो. म्हणजे की फ्लेक्सिबल, काही तुटणार नाही. लगे कसं जे POPचे जे घाण लागते तर एकदम जमते एका जागेवर. म्हणून काय करतो मी, असा भांडा घेतला आहे, त्याच्यामध्ये जी POP आहे ना, ती लगेच असं काढून निघता येईल, लगेच फ्लेक्सिबली म्हणून निघेल. आणि तिसरा म्हणजे कोलपाट. तर हा कोलपाटमध्ये मी काय कलरिंग करतो, आणि जे काय जे मणी असतात, समजा गणपतीच्या आपल्याला हाताचं मणी बनवायचं, हे ते बनवायचे, म्हणजे जे आपल्याला दागिने बनवायचे त्याच्यावर बनवेल. तर त्याच्यामध्ये काय नाही, ही मागच्या वेळेसची माती ठेवलेली सगळी कडक झाली आहे. वॅसलिंग आहे, वॅसलिंग कसं लागतं, जेव्हा आपण मोड बनवतो त्याच्या मोड बनवायच्या आधी लावा लागतं आपल्याला व्हाईट. दुसऱ्या कॅरेटमध्ये आता हे पण तुम्हाला दाखवतो, दुसऱ्या कॅरेटमध्ये हे वॅक्स स्प्रे, म्हणजे आपण जे मूर्ती बनवतो त्यासाठी वॅक्स स्प्रे लागतं, हे अलग आहे. जे आपण करणार ते अलग अलग आहे. त्याच्यामध्ये पहा, हे असे मोठे मोठे थापी आहे, म्हणजे आपल्याला काही मोठे वस्तू असं कोरायचे असेल तेव्हा हे काम येतं. अलग अलग आहे. आता समजा ठोकासाठी गणपती सगळे शेप देत असेल तर असं ठोकून आपण हे करू शकतो. असे लय प्रकारचे. आता हे पहिलं लाटणं, जेव्हा मला काय प्लेन, म्हणजे जे आपण माती मळणार ना, ती माती कशी एकदम चपातीने करायची असेल आपल्याला, तेव्हा आपल्याला डिझाईन देऊन तेव्हा आपल्याला लाटासाठी आहे. तेवढं आहे माझ्याकडे. हे वाला भरपूर सामान आहे, ज्याच्यामध्ये आता काय करते बघा, हे असे मोठे मोठे टूल्स झाले. असे ब्रश लागेल, जे आता फिनिशिंगसाठी आपण वापरेल ना, त्यासाठी असं ब्रश असतो. ते काय करू आपण, तर असे ब्रश पण लागेल. एक 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 सगळं सामान आपण ठेवू, काढू. पकडे सगळे A to Z मशीन बिशीन सगळे आपल्याकडे. आता काय करू, सगळं मी काय करतो, व्यवस्थित घेतो लावून. तेव्हा माझ्याकडे बासुरी पण आहे, घेऊन ठेवली, पण कधी वाजवत तर नाही याला मी. पण पाहू आता गणपतीच्या हातात देऊ. आणि हा पाहिला ना, तर तुम्हाला जो दिसतो ना हा साचा, तो हा साचा माहिती आहे का, फेस आहे गणपतीचा. जो फेस आहे ना, म्हणजे जे गणपतीचं जे तोंड आहे त्याचा साचा बनवलेला आहे. जर तुम्हाला गणपतीचं जे साचा कसा बनवतात तोंडाचा, त्याचा यूट्यूबवर व्हिडिओ ठेवलेला आहे, तुम्हाला इथे देतो मी. हां, तर पहा. आणि माझ्याकडे जी दुसरी मशीन पण आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे का, स्प्रे पेंट, म्हणजे एअर कंप्रेशर आहे. आपण स्प्रे पेंट करू शकतो, म्हणजे आपल्या हाताला ब्रशनं मूर्ती कलर करायची गरज नाही पडणार. तर हे असं काय माझ्याकडे मग मशीन दाखवतो मी तुम्हाला. सध्या तुम्हाला याची गरज तर नाही पडणार, पण मी थोडं मोठ्या लेवलने काम करतो ना. आता ही मशीन आहे माझ्याकडे अशीवाली. त्याच्यामध्ये आपण गणपतीला जे डिटेल काम असतात ते असतात, जे समजा आपलं शेडिंग द्यायचे, शेडिंगसाठी वापरतात सगळ्यात जास्त, फुल बॉडी कलरसाठी, त्यासाठी वापरतात काहीतरी. तर आता मी सगळं सामान एका जागेवर लावून घेतलंय आणि पूर्ण घर पण साफ करून घेतलंय. चला आता जे जे तुम्हाला टूल्स जाते ना, हे वाले टूल्स आपले जे आपण यूज करणार गणपती मूर्तीसाठी, हे पण सगळे निवडून घेतले. जे पाहिजे ते जे आपल्याला टूल्स पाहिजेत ते सगळे आपण निवडून घेतले. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.